नाही, आपण शहरापासून लांब गेल्यानंतर शेतावर राहायला लागल्यापासून मग तिथे खूप काही सुचतं. पण ते काही गाणं म्हणून किंवा कविता म्हणून नाही, पण ती काही समोर चित्र दिसत असतात ती आपण कागदावर उमटवतो. त्याच्यात म्हटलंय की मी मुळात जे स्क्रॉफर्डचं असल्यामुळं ते चित्र शब्दांमध्ये कसं मांडायचं असा प्रयत्न केला. पण मला छंदबद्ध असं लिहिता येत नाही. मुक्त छंदामध्ये म्हणजे मनातले विचार आहेत जसे तसे मांडता येतात तुम्हाला, तर ते मी प्रयत्न करायचो, लिहायचो खूप. खरं तर ती तुमची घुसमट असते आणि ती घुसमट तुम्ही कुठेतरी उतरवता कागदावर. आमच्या नशिबानं आम्ही नट असल्यामुळे आम्हाला कॅमेरा आहे, त्याच्यासमोर आमच्या आतमध्ये सगळं जे साचलेलं जे आहे, म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही कॅमेऱ्यासमोर केल्यानंतर तुम्हाला वाटतं वा 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 काय छान ऍक्टिंग करतोय. खरं तर आम्ही आमच्या सगळ्या भावना विकत असतो. कविता सुद्धा ह्या तशाच असतात की तुम्ही तुमच्या मनामध्ये साचलेलं जे आहे ते मांडत असता. मग हा एक कुठेतरी त्याला चाल लावतो आणि मग त्याचं गाणं होतं, हा गातो. तर त्यामुळे त्याला गाणं हे स्वरूप नव्हतं ते. पण मला असं वाटतं की मनाचा बकालपणा दूर झाला तो तिथे गेल्यानंतर, शेतावर गेल्यानंतर. नाहीतर मग इथे सतत त्या भिंतींमध्ये राहिल्यानंतर ते जमत नाही. तिथे गेल्यानंतर सगळंच. आता भिंतींच्या जागी डोंगर आल्यामुळे फार बरं वाटतं. आणि तिथली चित्र आहे, त्याच्यामधलं एक म्हणजे असंच बोलत असताना त्याच्यात वळणावर सरप ओसरते खळगीमधल्या पाण्यामधले चिमणी थोडे आभाळ पिते. आता चिमणी थोडे आभाळ पिते म्हणजे तिथे चिमणी ती खरंच अशी पित होती पाणी आणि आभाळाचं प्रतिबिंब पडलं होतं. तर त्यामुळे ते नुसतं तसंच मांडायचं आणि मग त्याच्यानंतर ती त्याचं गाणं करते आणि मी असंच लिहितो आणि मी ह्याला पाठवतो आणि हा कशी काय त्याला चाल लावतो. खरं तर इतकं चौथ्याला असतं माझं सगळं, पण तरी सुद्धा हा छान अप्रतिम करत असतो मोहरीर. त्याला मी फक्त एकच सांगितलं, हा शहाणपणा जरा उगाचच नाना छंदातला. त्याला म्हटलं तुझं गाणं ओळखता नाही आलं पाहिजे असं होतं. कारण काही वेळ असं होतं की तुझं गाणं मी सांगू शकतो की हे मोहरीरचं आहे, तर आपली छाप ही पुसून टाकायची. त्याला गंमत असते. माझ्या मागच्या भूमिकेशी माझ्या आजच्या भूमिकेचं जर साधारण असेल तर मी नट म्हणून कुठेतरी कमी पडतो, तू संगीतकार म्हणून मोठा आहेस. पण मला असं वाटतं की तुझं अनप्रेडिक्टेबल वाटायला पाहिजे. हे उगाच असं आता माईक हातात दिलायच म्हणून आपण आता हे कोणाकोणाला बोलायचं ते बघ.